ही जी निवडणूक होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती की लोकांना परिवर्तन पाहिजे होतं, बदल पाहिजे होतं, म्हणून परत त्यांनी काँग्रेसला मतदान केलं। गांधी फॅमिली आणि आदिवासी हे जे काय नातं आहे हे नातं कायम राहिलेलं आहे। काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार आणि मतमोजणीच्या वेळी पहिली ओपनिंग जी आहे ती ज्यांनी केली ते गोवाल पाडवी आपल्या सोबत आहेत। गोवालजी, काय सांगाल? खरं तर नंदुरबार हा बालेकिल्ला काँग्रेसचा मानला जात होता, मात्र मधल्या काळामध्ये 3 वेळा जे आहे तो गावितांकडे गेला आणि त्यांना पराभूत करून तुम्ही विजयी झालात। खरं तर ही जी निवडणूक होती ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आणि जनशक्तीची इथे विजय झाला आहे। खरं तर लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती। सुरुवातीपासून मी सांगत आलो आणि शेवटपर्यंत लोकांनी दाखवलं की लोकांना परिवर्तन पाहिजे होतं, बदल पाहिजे होतं, म्हणून परत त्यांनी काँग्रेसला मतदान केलं आणि महाविकास आघाडीची सीट इथे निवडून आणली नंदुरबारला। पण खरं तर मोठी त्या ठिकाणी टफ मानलं होतं, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातली निवडणूक हातामध्ये घेतलेली होती। कुठले असे मुद्दे आहेत की लोकांना ते भावले आणि लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं? खरं तर असं झालं होतं की मणिपूरची जी घटना घडली त्याच्यावर देशाचे पंतप्रधानही काय बोलले नाही, त्यामध्ये तिकडचे जे खासदार होते भाजपचे तेही काय बोलले नाही। तर लोकांमध्ये तो रोष होता की मणिपूरमध्ये आदिवासी राज्यामध्ये असे अत्याचार होते आणि कोणी काय बोलत नाही आहे, संविधान धोक्यात येते आहे, महागाईचे विषय असेल, तरुणांचा रोजगाराचे विषय असे मुद्देच नाही मांडले गेले, म्हणून लोकांनी एकतर्फे असं चालवलं की नाही आता आपल्याला बदल पाहिजे, म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि जनतेचाच विजय हा खऱ्या अर्थाने। केसी पाडवी आपल्यासोबत आहेत। खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ निवडून आलेले सांगली आणि नंदुरबार हे 2 मतदारसंघ आहेत, 27 वेळा निवडून आलेले। हा पुन्हा मतदारसंघ जो आहे तो ताब्यात घेताना काय नेमकं सगळी ही स्ट्रॅटेजी होती? एक हे तर स्पष्टच आहे की नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासून काँग्रेसबरोबर राहिलेला आहे। 2014 आणि 2019ला या देशात सन्मान्य कालचे आणि आजचे सुद्धा परत होतील पंतप्रधान मोदी साहेबांच्या करिश्म्यामुळे कदाचित असेल, आधीच नाही वाटलं की बा एकदा त्यांनाही संधी देऊन पाहू। आणि डॉक्टर विजयकुमार गावितांचं जी मुलगी आहे तिला असं वाटलं की बा आपण या भागातनं एक भाजपमध्ये जावं, लोकांनाही वाटलं असेल की आणि आमच्या काय चुका असतील, निश्चितपणे भाजपला संधी दिली लोकांनी। परंतु हा बालेकिल्ला काँग्रेसचा असल्यामुळे सातत्याने काँग्रेस तिथे आपली आणि गांधी फॅमिली आणि आदिवासी हे जे काय नातं आहे हे नातं कायम राहिलेलं आहे। या नात्यामुळेच इथली जनता हे काँग्रेसबरोबर सातत्याने राहते आणि त्याचा हा एक इतिहास परत बदलला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि निश्चितपणे जनतेने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय आज आपल्याला पाहायला मिळाला आहे। खरं तर आपण पाहतोय की तरुण खासदार आहात तुम्ही, काय नेमकं पुढे टार्गेट आहे की सगळी कामं असतील किंवा काय नेमके विषय आहेत की तुम्हाला ते पुढच्या काळामध्ये त्याच्यावर तुम्ही फोकस करणार आहात? खरं तर पहिले संविधान वाचवणं हा खूप महत्त्वाचा विषय राहणार आहे। संविधानाला धोक्यात टाकायचे जे जे प्रयत्न राहील त्याला आम्ही निश्चितपणे चॅलेंज देऊ। आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आरोग्याचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, तसंच स्थलांतरित मजुरांचे प्रश्न आहे, रोजगारचे प्रश्न आहे आणि तापी बुराईचा एक मोठा प्रश्न आहे, पाण्याचा जो प्रश्न आहे तिथे त्यातला मी खास करून लक्ष देणार आहे असं मला वाटतं। आता आपण संविधानाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि हे सगळे मुद्दे जे आहे मी समोर घेऊन जाईल असं गोवाल पाडवी म्हणताना पाहायला मिळतात। कॅमेरामन अनुप रुस्तोगीसह रजसुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।